श्री गुरु गीता निरूपण, श्री गुरु गीता निरूपण, श्री गुरु गीता निरूपण, श्री गुरु गीता निरूपण। श्री गुरु गीता निरूपण ओवी 10वी। जय जयाजी भक्तराजा, अखंड करावी गुरु पूजा, देवाणी गुरु तुझा विकल्प न धरावा। यानंतर हे भोलेनाथ सांब सदाशिव आपल्या भक्ताची म्हणजेच पार्वती मातेची तन्मय साधक स्थिती पाहून तिला भक्तराजा असे संबोधून तिचा मोठा जय जयकार करीत आहेत। यावरून भोलेनाथाच्या मनीचा आनंदच दिसून येतो। त्याही पुढे जाऊन ते पार्वती मातेस अखंड गुरुपूजा करण्यास सांगत आहेत। गुरु म्हणजेच देव, गुरु म्हणजेच परमात्मा, परमेश्वर आणि गुरु म्हणजेच आत्मा अशा या सच्चिदानंद स्वरूपाचा बोध परमेश्वर शिव पार्वतीस करून म्हणतात की देवाहून गुरु भिन्न आहेत असा विकल्प म्हणजेच शंका मनात कधीही आणू नये। म्हणून साधनेला साध्य न समजता गुरुतत्वाला नीट समजून घ्यावे, त्याची नीट जाणीव, ओळख व माहिती करून द्यावी, म्हणजेच ते गुरुतत्व रोमरोमी भिनून गुरु साक्षात परब्रह्माचा भाव मनी दाटून येईल। असे सर्व घडण्यास नित्य नेमे मनन, चिंतन व निधिध्यासाची नितांत आवश्यकता आहे। म्हणून साधक, भक्त व उपासक यांनी दररोज एकांती बसून आपल्या गुरुस मोठ्या भावभक्तीने एकरूप होऊन भजावे। मनात कोणताही विकल्प न आणता अगदी निस्संदेह स्थितीत गुरु म्हणजेच देव समजून अखंड गुरुध्यानी मग्न व्हावे। राजाधिराज सद्गुरुनाथ प्रभाकर स्वामी महाराज की जय। राजाधिराज सद्गुरुनाथ इनामदार गुरुजी की जय। गुरु यशोदा माई की जय। जय जय रघुवीर समर्थ।